मुंबईकरांकरता दिलासादायक, कारण आता मुंबईतली पाणीबाणी संपण्याची शक्यता आहे। मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं संप आता मागे घेतलेला आहे। मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून खरंतर हा संप सुरू होता। आजपासून पुन्हा पाण्याचे टँकर आता सुरू होणार आहेत। गेले 4 दिवस अनेक बैठका सुद्धा झाल्या, जवळपास 3 बैठका झाल्या, पण या 3ही बैठका निष्फळ ठरलेल्या होत्या। जोवर लेखी मागण्यांची पूर्तता होत नाही तोवर संपापासून हटणार नाही अशी भूमिका खरंतर टँकर असोसिएशन कडून घेण्यात आलेली होती। पण आज झालेल्या बैठकीनंतर मात्र हा तोडगा निघाला असल्याचं सांगण्यात येतंय। आजपासून पुन्हा आता पाण्याचे टँकर सुरू होणार आहेत। ऐन उन्हाळ्यात टँकर संप पुकारल्यामुळे मुंबईत अनेक सोसायट्यांमध्ये, अनेक उपनगरांमध्ये पाणीबाणी निर्माण झालेली होती। पाण्याचं एक मोठं आव्हान उभं राहिलेलं होतं। पाणी जपून वापरण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं होतं। आता मुंबईकरांकरता दिलासादायक बातमी समोर येते। मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेला टँकर असोसिएशनचा संप आता मागे घेण्यात आलेला आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण या क्षणी पाहतोय। आता पुन्हा टँकरना पाणी पुरवठा मुंबई उपनगरात आणि सोसायट्यांमध्ये सुरू होणार आहे। मी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या वतीने सगळे आमच्या मेंबर्सचे आभार मानतोय आणि तुमचे पण पत्रकारांचे आभार मानतो की आम्ही हा आता संप मागे घेण्यात येतोय। विनंती केल्याप्रमाणे मुर्जी काकांच्या विनंतीप्रमाणे मी मान्य करतोय की आम्ही हा संप मागे घेतोय। आणि गेल्या 4 दिवसापासून सगळे कमिटी मेंबर जे अथक प्रयत्न करतात, हरबंश सिंगमुळे आम्ही आशिष शेलार साहेबांकडनं खूप मदत घेतली। मुर्जी साहेबांमुळे आम्ही सीएम कडे गेलो, आमचा प्रश्न सांगितला आणि गगराणी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आता याच्या पुढे आम्ही तुमच्यावर काही कारवाई नाही करणार आणि जेवढ्या अगोदरच्या कारवाया केल्यात त्या आम्ही परत मागे घेतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।